15 ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि 16 ऑगस्टला आहे गोपाल काला. नमस्कार मित्रांनो, मी रंजनास कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण विश्वाचे पालन करते श्री विष्णू श्रीकृष्ण यांचा आज जन्मदिवस. आजच्या या जन्मदिवशी आपण त्यांची पूजा कशी करावी, कोणता मंत्रोच्चार करावा, त्यांची कोणती सेवा करावी हे आपण पाहणार आहोत. 15 आणि 16 ऑगस्ट या दोन्ही दिवशी आपल्याला कृष्णाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. गोकुळाष्टमी भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार. भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव आणि देवकी माता यांच्या पोटी कंसाच्या कारागृहात जन्म घेतला होता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रावर श्रावण वद्य अष्टमीला झाला होता. यावर्षी वद्य अष्टमी तिथी आहे 15 ऑगस्टला रात्री 11:49 आणि ती संपणार आहे 16 ऑगस्टला रात्री 9:34. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री 12 वाजता झाला असल्यामुळे आपल्याला 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि उपवासही करायचा आहे. 16 ऑगस्टला उपवास सोडायचा. 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता ही पूजाविधी करायची आहे. जन्माष्टमीला श्रीकृष्णाची रात्री 12 वाजता पूजा करणं भाग्यदायक मानलं जातं. आता आपण बघूया जन्माष्टमीची पूजा कशी करावी, कोणते मंत्र उपचार बोलावे, कोणती सेवा करावी. पूजेची जागा स्वच्छ करून घ्या, गोमूत्र शिंपडा, आपण स्वतः स्वच्छ स्नान करून घ्या. आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची, सर्व देवांना नमस्कार करायचा. पूजेसाठी एक चौरंग घ्यावा, त्यावर नवीन लाल वस्त्र अंथरावे. आपल्या कपाळी कुंकू लावून घ्यावं, महिलांनी हळद कुंकू लावावे. तसेच शुद्ध तुपाचा दिवा लावावा, त्यालाही हळद कुंकू अर्पण करावे. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधा अक्षदा पुष्प समर्पयामी. दीपपूजनानंतर गणेश पूजा करावी. आपल्याकडे गणेशाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता, सुपारीची पूजा करू शकता किंवा आपण गणपती बाप्पाचं स्मरण करू शकता. कोणतेही मंगल कार्य करायचे असेल तर सर्वात आधी गणपतीचे स्मरण करावे लागते, म्हणजे ते कार्य पूर्ण होतं, पूर्णत्वाला जातं. गणेशाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची, त्याला शुद्ध जलाने स्नान घालायचं. ओम श्री महागणपते नमः. स्नानम समर्पयामी. गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्याला गंध अक्षदा पुष्प व्हायचे. आता आपण संकल्प करणार आहोत. आपण उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, गंध अक्षदा, एखादे फूल घ्यायचे आणि भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करायचं. आज जन्माष्टमीनिमित्त मी तुमची जी काही सेवा करत आहे, जी पूजा अर्चा मंत्र स्तोत्र म्हणणं आहे, ती सेवा तुम्ही कबूल करावी, माझ्याकडून सेवा करून घ्यावी. तसेच तुमच्या मनात काही हेतू असेल तोही तुम्ही देवाला सांगू शकता. नेहमी देवाकडे काही मागितलेच पाहिजे असे काही नाही. आपण मनोभावे देवाची पूजा केली, सेवा केली की देव आपोआप आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नंतर शंख घंटा याची पूजा करायची. शंखाला स्नान घालायचं, घंटेची पूजा करायची. घंटीला गंध पुष्प अक्षदा व्हायच्या. शंख चौरंगावर उजव्या हाताला ठेवावं आणि घंटा डाव्या हाताला ठेवावी. ओम घंटाय नमः. गंधा अक्षदा पुष्प समर्पयामी असे म्हणून घंटेला गंध अक्षदा हळद कुंकू पुष्प व्हा. आता भगवान श्रीकृष्णाची आपण पूजा करणार आहोत. देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती तामणात घ्यायची. मूर्ती नसेल तर सुपारी श्रीकृष्णाचं प्रतीक म्हणून आपण तामणात घ्यायचं. आता भगवान श्रीकृष्णाचं आपण आव्हान करणार आहोत. पूजेसाठी भगवान श्रीकृष्णांना आपण आमंत्रित करणार आहोत. पूजा करताना तुम्हाला स्क्रीनवर दिलेले सर्व मंत्र तुम्ही म्हणा. ओम श्रीकृष्णाय नमः. आसनास्त्रे अक्षदां समर्पयामी. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. नंतर पाद्यम म्हणजे श्रीकृष्णाचे पाय आपण स्वच्छ पाण्याने धुणार आहोत. पायांवर पाणी टाकायचे. ओम श्रीकृष्णाय नमः.
पाद्ययोपाद्य समर्पयामी। ओम श्रीकृष्णाय नमः। आर्घ्यं समर्पयामी। पुन्हा एक पळी शुद्ध पाणी घेऊन ओम श्रीकृष्णाय नमः आचमना मनीय समर्पयामी। ओम श्रीकृष्णाय नमः स्नानं समर्पयामी। नंतर पंचामृताने श्रीकृष्णांना स्नान घालायचं। 5 वेळा पंचामृत व्हायचे। पंचामृत वाहताना स्क्रीनवरील मंत्र बोला। ओम श्रीकृष्णाय नमः असा जप चालूच ठेवा। ओम श्रीकृष्णाय नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। एक पळी पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं। पळीभर पाण्यात कुंकू टाकावं म्हणजे गंध अर्पण करावे। गंधोदक स्नान समर्पयामी। ओम श्रीकृष्णाय नमः शुद्धोदकं स्नानं समर्पयामी। ओम श्रीकृष्णाय नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। हा जप तुम्ही सतत मनामध्ये बोलत जा। विष्णू सहस्रनामाचा जपही करावा। जर तुम्हाला तो येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर तो लावू शकता, श्रवण करू शकता। तो विष्णू सहस्रनाम श्रवण करता करता ऐकता ऐकता तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून कपडे घालून शृंगार करून चौरंगावर ठेवा। ओम श्रीकृष्णाय नमो नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी। ओम श्रीकृष्णाय नमो नमः यज्ञोपवीत समर्पयामी। ओम श्रीकृष्णाय नमः गंधाक्षदा पुष्पं समर्पयामी। तुलसीपत्र समर्पयामी। कृष्णाला गंध, अक्षदा, फुलं, हळद, कुंकू सर्व वाहा। सगळ्यात महत्त्वाचं कृष्ण भगवानला तुळशीपत्र अर्पण करा। तुळशीपत्र अर्पण करतानाही तुम्ही मंत्र जप करा। आणि नंतर भगवान कृष्णाला नैवेद्यम अर्पण करा। नंतर कृष्ण भगवानला पाळण्यात ठेवून पाळणा हलवावा आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करावी। ओम श्रीकृष्णाय नमो नमः। ओम श्री गोविंदाय नमो नमः। ओम श्री वासुदेवाय नमो नमः। ओम माधवाय नमो नमः। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्रीकृष्णाय नमः।